नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आहे मंगळवार आणि येत्या मंगळवारी 18 जून या दिवशी आहे मंगळवार निर्जला एकादशी. तर या निर्जला एकादशीचं व्रत शास्त्रोक्त महत्त्व आणि त्याचं सेवा किंवा व्रत नियम कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचप्रमाणे फलप्राप्ती काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर एक अतिशय साधा आणि सुटसुटीत असा उपायसुद्धा आपण पाहणार आहोत. तर हा उपाय कोणता आहे ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. तर नावाप्रमाणेच या एकादशीस दिवसभर पाणीसुद्धा पित नाहीत. तर या एका एकादशीच्या व्रतानं पूर्ण वर्षभर उपवास एकादशीची सेवा केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होतं. ज्यांना नेहमी उपवास सहन होत नाही त्यांनी 24 पैकी फक्त या एकादशीचा असा कडक पाणीसुद्धा न पिता उपवास करावा. तर ज्या व्यक्तींना शक्य आहे त्यांनी हा उपवास करायला चुकवायचं नाही, हे व्रत करायला चुकवायचं नाही. व्यासमुनींनी भीमास हे या एकादशीच्या व्रताचं महत्त्व सांगितलं होतं. म्हणून आपण शास्त्रानुसार सर्व व्रतांमध्ये एकादशीचं व्रत हे सर्वाधिक महत्त्वाचं असं मानलं गेलेलं आहे. मैत्रिणींनो, एकादशी एक देवीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. भगवान विष्णूंची कन्या म्हणजे एकादशी होय. तर मैत्रिणींनो, आपल्या शास्त्रामध्ये एकादशी व्रताला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. आपण वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जातं. तसंच एकादशीस विष्णू सहस्रनाम स्तोत्र अवश्य वाचावं आपण. जर ज्यांना शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्रनामाचं स्तोत्र तर वाचावंच, पण त्याचबरोबर संक्षिप्त भागवत पारायणसुद्धा आजच्या एका दिवसामध्ये करायचं आहे. मैत्रिणींनो, यामुळे काय होतं बघा, या दिवशी आजच्या दिवशी जर आपण पितरांची सेवा व भगवान विष्णूंची सेवा म्हणून आपण दिंडोरी प्रणित श्री स्वामी सेवा मार्गातील श्री स्वामी माऊली गुरुमाऊली यांनी संपादित केलेला 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचं एक पारायण अवश्य करावं. या सेवेमुळे आपण हाती घेतलेल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं आणि शौर्य वाढतं. तसंच सर्वत्र आपल्याला अखंड विजयसुद्धा मिळतो. मैत्रिणींनो, ज्या लोकांना पितरांचा खूप त्रास असतो त्यांना पितरांचा खूप मोठा आशीर्वाद या दिवशी जर तुम्ही 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करत असाल तर त्यांचा मोठा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळतो. तसंच यश, आयु, आरोग्य, तेज, संपत्ती, लक्ष्मी, प्रसिद्धी, प्रगती, समृद्धी हे सर्व पितरांच्या कृपेमुळेच मिळत असतं आपल्याला. म्हणून या दिवशी व्रत करायला आपण विसरायचं नाही. मैत्रिणींनो, भीमसेनी एकादशी या नावाने सुद्धा या निर्जला एकादशीला ओळखलं जातं बघा. व्यासमुनींनी भीमास सांगितलेले महान व्रत हे आहे. व्यासमुनी म्हणाले, तुला सर्व 24 एकादशीचं पुण्य हे एकाच एकादशी व्रत केल्याने मिळेल. सूर्य ज्यावेळी वृषभ मिथुन राशीत येतो त्या ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला अहोरात्र उपवास करावा, म्हणजे वर्षभर उपवास केल्याचं तुला फळ मिळेल. असं ही एकादशी मात्र कडक आहे. मैत्रिणींनो, अन्न व पाणी न घेता दिवसभर उपवास करणं खूप गरजेचं असतं. म्हणून या एकादशीला निर्जला एकादशी असंही म्हटलं जातं. मैत्रिणींनो, या एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न पाणी वर्ज करून भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. एकादशीच्या रात्री जागरण करून ईश्वराचं नामस्मरणसुद्धा करावं. तसंच द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणास दान द्यावं आणि भोजन देऊन पारणा करावी. हे व्रत आचरल्याने तुम्हाला या लोकात सुख मिळेलच, त्याचबरोबर वैकुंठसुद्धा प्राप्त होईल. भीमानं ते केलं म्हणून यास भीमसेनी एकादशी
असं सुद्धा मैत्रिणींनो म्हटलं जातं. व्यासमुनी एवढे सांगून निघून गेले आणि भीमाने भक्तिपूर्वक हे निर्जला एकादशीचं व्रत आजन्म पाळलं होतं. म्हणून आपण आपल्यापैकी प्रत्येकानं, मी तर म्हणेन घरातील प्रत्येक व्यक्तीनं या निर्जला एकादशीचं व्रत करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर कोणत्या क्षेत्रामध्ये यश हवं असेल, प्रगती हवी असेल, लवकरात लवकर एखाद्या गोष्टीवर विजय मिळवायचा असेल, तर तुम्ही हे व्रत या दिवशी नक्कीच करू शकता मैत्रिणींनो. निर्जला एकादशीचं व्रत म्हणजे अन्न पाणी वर्ज्य करून मगच हे व्रत तुम्हाला करायचं आहे. तरच तुमच्या इच्छा आकांक्षा या दिवशी ज्या काही आहेत त्या पूर्ण होतील. तर आता एक छोटासा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे मैत्रिणींनो. बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं आपल्याला अजिबात तोडायची नाहीत. तर या दिवशी मैत्रिणींनो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीस आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे तुळशीचं वृंदावन आहे आपल्या घरामध्ये, जे तुळशीचं रोप आहे त्या तुळशीच्या वृंदावनामध्ये संध्याकाळी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला कच्चं दूधसुद्धा अर्पण या दिवशी न चुकता करायचं आहे. आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा तुळशी मातेला बोलून दाखवायची आहे. भगवान विष्णूंची अतिशय प्रिय अशी तुळशी माता आहे आणि तुळशी माता आपल्या प्रत्येक भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण करते. म्हणून या एकादशीच्या व्रताच्या दिवशी तुम्ही व्रत करून, संकल्प करून मनामध्ये व्रत करावं आणि त्याच्यानंतर हा संध्याकाळी छोटासा उपाय करायला विसरायचं नाही. तसंच भगवान श्री विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा या दिवशी तुम्हाला करायचं आहे. आणि त्याचबरोबर 700 श्लोकी संक्षिप्त भागवताचं पारायणसुद्धा न चुकता मैत्रिणींनो करायचं आहे. यामुळे आपल्या आयुष्यामधील जे काही संकट असतील ती संकट तर निघून जातीलच, त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्याससुद्धा मदत होईल. तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.